संघ आहे तो फरन 11 या संघाला विनंती आहे करणाऱ्याला आपल्या संघ येऊन मैदानावर उपस्थित राहायचं आहे. आपल्याला फटाफट सामना चालू करायचा आहे. नक्कीच अटीतडीचे असे दोन संघ आमने सामने भिडत आहेत. आक्सा मरीन, कारण का एका साईडला मात्र नक्कीच तुम्हाला बल्ली पाहायला भेटेल, दुसऱ्या साईडला तुम्हाला नक्कीच लॅबो पाहायला भेटेल. एका साईडला तुम्हाला करण पाटील पाहायला भेटेल, दुसऱ्या साईडला तुम्हाला कुड्डा पाहायला भेटेल. नक्कीच एका साईडला तुम्हाला आनंद लोकेसारखा बॅटर नक्कीच पाहायला भेटेल. गांगुली आहे, पप्पू घनश्याम आहे, चांगली भरणा असलेला संघ. सूरज उपाध्याय हत्ती आहे, सलीम आहे. तगडे असे संघ दोन्ही आहेत, परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटच्या मैदानामध्ये कधी काय घडेल ते सांगू शकत नाही. पुन्हा एकदा सज्ज झालाय. स्ट्रायकिंग एंडला पाहतो लॅबो, पप्पू घनश्याम. दीपक कालेकर सुद्धा आनंद घेताना मॅचचा. हो, पहिली सलामी दिलेली आहे दीपक कालेकरला. पहिली सलामी दिलेली आहे 1 धावेची. धावसंख्या झाले 1. पुन्हा एकदा बॉलिंग लाईनवर आहे जेरी, एक मोठं नाव टेनिस विश्वामध्ये निर्माण केलं असा बॉलर. रेहू नाही. जेरी कम ऑन. पुन्हा एकदा सज्ज झालाय जेरी. स्ट्रायकिंग एंडला पाहतोय लॅबो. ओहो, काय घडतं, रामची संधी आहे. लॅबो, राहुल उर्फ लॅबो, मुंबईचा बाबा, हसमुख लाल म्हणून प्रसिद्ध असलेला खेळाडू. कारण का हा खेळाडू जेव्हा जेव्हा खेळत असतो तो हसत असतो, असा खेळाडू आता मात्र आलेला आहे. फिरोज, मॅन फॉर रत्नागिरीचा हा बॅटर. पुन्हा एकदा फिरोज साठी, जेरी टू फिरोज असा रंगणारा सामना. हो, काय घडलंय. 1 धावेसाठी धावसंख्या झाली आहे. 4 धावा फलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. सेमीफायनलचा दुसरा सामना आक्सा मरीन आनंद कालेकर लखनदादाचा संघ आहे. लखनदादा विनंती करतो मुख्य व्यासपीठ यायचंय. आनंद कालेकर बोलवत आहेत, 1 ओव्हर नंतर यायचंय. पुन्हा एकदा जेरी. हो, फिरकीचा मास्टर, फिरकीचा जादूगार. नक्कीच तुम्हाला 5 चेंडू आणि 5 धावा. काय बॉलिंग करतो जेरी, फिरकी बॉलर, मान फॉर ठाणे. हो, काय घडलं आता मात्र नक्कीच डायरेक्ट चेंडू बाहेर गेलेला आहे. डायरेक्ट जर चेंडू बाहेर गेला तर मात्र 1 रन नाही. दिवेश, बघा दिवेशची बारी कधी येते याच्याकडे नक्की सर्वांचं लक्ष असेल. चांगला भरणा असेल सांग. फास्ट सामना जेरी, पप्पू घनश्याम फास्ट सामना खेळत. टीम मीटिंग घ्यायची ना, पॅनल्टी बसेल. हॅलो पप्पू, टीम कंटिन्यू करायचं आहे, टीम मीटिंग नको. कारण का आम्ही मात्र नक्कीच कोणताही संघ असतो आम्ही न्यूट्रल असतो. आम्ही मात्र फॅन आहोत कुडाचे. परंतु कुडाला नक्कीच सरकारचा फॉर्मॅट असला तर कुडाकडून चांगली बॅटिंग अपेक्षा होती. पुन्हा एकदा सलीम, मॅन फॉर चिपळूण, मॅन फॉर राजापूर एक्सप्रेस मैदानामध्ये विराजमान. पुन्हा एकदा सज्ज झालाय लॅबो साठी. टाकला चेंडू, सफल झाला लॅबो. 1 धावेसाठी लॅबो. बघा लॅबो आउट झाला तरी हसत असतो. हसमुख लाल. पुन्हा एकदा सज्ज झालाय सलीम, राईट आर्म राउंड द विकेट.
धावा मात्र बनवावे लागतील. नामासाठी धावासाठी आम्ही खेळणार फक्त आमच्या गावासाठी. काय सुरेख अंपायरचं टेन्शन घ्यायचं नाही. टाइमपास करायचा नाही कोणत्या संघाने. कठोर असे नियम आहेत आमच्या गावामध्ये. भरपूर खेळाडूंना आम्ही बॅन केलेले सुद्धा आहे. इतिहास आहे आतापर्यंतचा. त्यामुळे नक्कीच पुन्हा एकदा सज्ज झालाय सलीम. ओहो 4 धाब्यासाठी. आता मात्र लॅबो नावाचं वादळ मैदानामध्ये विराजमान झालेलं आहे. लॅबोला मात्र आता सूर गवसलेला आहे. पुन्हा एकदा सलीम. धावसंख्या झाले 14 धावा फलकावर लगावले गेलेत. चौदा धावसंख्या झालेली आहे. पुन्हा एकदा सलीम सज्ज झालाय. आणि आता मात्र फुलटॉस चेंडू, लॉलीपॉप चेंडू रसगुल्ला टाकला गेला. पंचाने हात मात्र सलाम समांतर केले. पुन्हा एकदा सज्ज झालाय. ओहो डान्सले ग्राउंड. काय फिल्डिंग. आणि फिरोज मात्र बाद झालाय. टॅपर रत्नागिरीचा टॅपर बाद झालेला आहे. साई हरेश खुलापकर यांचं क्रीडा नगरीमध्ये आगमन झालं. त्यांना विनंती करतोय की त्याने मुख्य व्यासपीठ यायचं आहे. साई हरेश खुलापकर आमच्या आडेगावचे जावई आहेत. त्यांना विनंती करतोय की मुख्य व्यासपीठ यायचंय. ओहो काय घडलंय, काय बिघडलंय. 1 धाब्यासाठी धावसंख्या झाले 16 धावा फलकावर लगावल्या गेले आहेत. हत्ती 100% एफर्ट देताना सूरज उपाध्याय. पुन्हा एकदा सलीम. हो हवेमध्ये चेंडू आहे. फलंदाज मात्र बाद. काही लोकांचं कसं असतं लाखाशिवाय बात नाही आणि वडापावशिवाय खात नाही असं ना. असं काही लोकांचं कलियुग आहे. कारण का ऍक्टर्स लोक पंचनामा कैतीचे लोक ऍक्टर्स लोक आपल्याला गुटखा खायला सांगतात आणि क्रिकेटर्स लोक आपल्याला जुवा खेळायला सांगतात. धावसंख्या जायले 16 धावा फलकावर लगावल्या गेले आहेत. 17 विन. फास्ट सामना खेळायचा आहे. जगाच्या या बाजारात जरा जपून चाल मित्रा. सांगता येत नाही कोण कुठे जाळ मित्रा. इथल्या वाटा वाकड्या आहेत. जागोजागी लांडे कुत्रे ज्या टेकड्या आहेत. तू सरळ मार्गाने जा मित्रा. इथे स्वभाव भित्रा भावत नाही आणि खऱ्या मित्राचा हात हातात असेल तर कुठलाच कुत्रा चावत नाही. तर कुठलाच कुत्रा चावत नाही. इतिहास सांगतो आमच्या स्त्रीने शत्रू लढविला. लक्ष्मीबाईने झाशीचा किल्ला लढविला. जिजाऊने राजा शिवछत्रपती घडविला. स्त्री म्हणजे जन्मदाती. स्त्री म्हणजे महान कार्य. मनुभूमी ते कनुभूमी गाजवणाऱ्या महारागिनीना कॉमेंटेटर अमोल पालेकर यांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊया मैदानाकडे. नंदा जमा कहते चलो माता पिता भले अनपढ़ क्यों ना हो लेकिन शिक्षा और संस्कार देने की जो क्षमता उनमें है वो दुनिया के किसी स्कूल में नहीं. आणि आई नावाचं एक अख्खं विद्यापीठ प्रत्येकाच्या घरामध्ये असतं. धावसंख्या झाले 17 धावा बनवायच्या आहे. स्ट्रायकिंग एंडला आहे करण पाटील. बॉलिंग साठी आहे उल्हासनगर एक्सप्रेस ऋतिक टू करण असा लागणारा सामना. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर करण पाटील बाद.
OUT आउट. गोल्डन डकचा शिकार. नक्कीच दर्यासागर अक्सा मरीन स्पोर्ट हा संघ मात्र अडचणीमध्ये सापडलेला संघ आहे. नक्कीच पहिल्या चेंडूवर मोठा विकेट. कारण का जर आम्ही पाहिलं मुंबईमध्ये एक दोन मोठे बॅटर आहेत. बल्ली असेल अजून करण पाटील. नक्कीच करण पाटील बाद झालेला परंतु बल्ली आहे. नंतर बल्ली हा खेळाडू आहे. त्यांनी मात्र 2 वर्षापूर्वी 5 चेंडूमध्ये 5 बाउंड्री शेवटच्या फायनलच्या मॅच मध्ये मारल्या होत्या. त्याच खेळाडूने सेमीफायनलच्या मॅच मध्ये 3 चेंडूमध्ये 3 बाउंड्री मारल्या होत्या. असा खेळाडू आहे बल्ली. आकाश गुराव मॅन फॉर गोवंडी. बल्ली आणि बल्लीचा बल्ला. बघूया काय करतो बल्ले. बल्ले बॉलिंग साठी आहे ऋतिक. उल्हासनगर एक्सप्रेस मैदानामध्ये विराजमान. बॉलरला विनंती करतो की जागेवर उभं राहून बॉल टाकायचे. बॉलरला विनंती करतो मागून थांबायचं नाही कारण भरपूर वेळ झालेली आहे. कारण का सूर्यनारायण दिवसभरच्या कामगिरी विश्रांतीकडे गेलाय आणि अंधाराचं मात्र साम्राज्य आलेलं आहे. पुन्हा एकदा अहो एक धावेसाठी बल्ली. दिवेश हा आहे अंधेरीचा चॉकलेट बॉय. पुन्हा एकदा सज्ज झालाय. नो चेंडू माणसाला जेव्हा महादेव पेवकर यांच्याकडून 251 रुपयाचं कॅश मिळालेलं आहे. माणसाला जेव्हा गरज पडते तेव्हा ते कावल्याला सुद्धा इज्जत देतात. कारण काही माणसं लाखात एक असतात आणि काही माणसाकडे लाख असतात तरी माणसात नसतात. जाऊया मैदानाकडे. पुन्हा जाऊया ऋतिककडे. नक्की जाऊया बल्लीकडे. बल्लीचा बल्ला पाहणार आहोत. ओहो काय घडलंय. एक धावेसाठी नक्कीच नाराज असेल. नक्कीच बल्ली नाराज असणार आहे कारण काय तो शॉट होता. बल्लीच्या माध्यमातून आपण पाहिलं. धावसंख्या झाले 4. 4 धावा फलकावर लगावले गेले आहेत. ओहो लॅबोनी काय फिल्डिंग केलं. 3 धावा अडवलेले आहेत. निर्णायकाचं नक्कीच टर्निंग पॉइंट. चार चेंडू 4 धावा लॅबोने अडवलेले आहेत. लॅबो पुन्हा ऋतिक सज्ज झालाय. फक्त दिशा दिलेली आहे. बल्ली अजून बल्ली मैदानामध्ये आहे. बल्ली खल्ली बल्ली. शेवटचा चेंडू निर्णायक चेंडू असेल की धावा येतील याच्याकडे नक्की सर्वांचं लक्ष असेल. आणि बल्ली सुद्धा रनआउट. आता नक्कीच अडचणीमध्ये सापडला संघ तुम्हाला पाहायला भेटतोय. आक्सा मरीन हा संघ आणि 1 वजा समाप्त. धावसंख्या झाली आहे 5 धावा. सहा चेंडू 12 धावा.
बॉलिंग साठी फिरोज 6 चेंडू 12 धावा. सहा 12 3 24. ओहो पहिलाच डॉट. चेंडू पाहतोय 5 चेंडू 3 24. 9 चेंडू आलेला पंचाने. 5-11. बॅटिंग साठी प्रशांत. ओहो पुन्हा एकदा डॉट. 11 धावा बनवायच्या आहेत. चांगली गोलंदाजी करतो फिरोज. ओहो आता टॅप. आता मात्र 3 चेंडू आणि 7 धावा असं समीकरण आहे. दोन चेंडू 7 धावा. काहीतरी वेगळं करावं लागणार आहे. 100 लोकांच्या शर्यतीमध्ये पहिल्या 99 लोकांपेक्षा काहीतरी वेगळं करावं लागतं. 1 चेंडू आणि 6 धावा असं समीकरण आहे. एक चेंडू 6 आहे. एक चेंडू 6 धावा. रन कर रे भावा. पंचाने व्हाईट. एक चेंडू 5 धावा. अजून एक व्हाईट टाकायचं आहे. नो नाही तर व्हाईट टाकायचं अजून एक.